हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला क्रोशाचे काही स्टेप्स शिकवणार आहेत. काही बेसिक नॉट्स आहेत, काही चेन्स आहेत आणि काही स्टिचेस आहेत. त्यासाठी मी सर्वात आधी हा गंगाचा निटिंग यार्न घेत आहे आणि ही 4 मिलीमीटरची ही हा हुक घेत आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सर्वात आधी आपण नॉट शिकूया. सुरुवातीला आपण एक नॉट बनवत असतो. नॉट बनवण्यासाठी आपल्याला असा हा यार्न ट्विस्ट करायचा आहे आणि हा जो लूप आहे या लूपमधनं हा जो मोठा रनिंग थ्रेड आहे ह्याला बाहेर असं ओढायचं आहे. ह्याला नॉट म्हणतात, स्टार्टिंग नॉट. आता सुरुवातीला आपण चेन स्टिच शिकणार आहोत. सिंपल चेन स्टिच. चेन स्टिचसाठी हा थ्रेड आधी आपल्या फिंगर्सला कम्फर्टेबली आपल्याला जसं वर्क करण्यासाठी हा यार्न जितका कम्फर्टेबली आपल्याला फिंगर्सवर जसा रोल करता येईल तसा रोल करायचा आहे. मी सुरुवातीला असं रोल करून घेत असते. ज्यावेळेस स्टार्टिंग असते आपली त्यावेळेला मी असं रोल करते हातात आणि हा मिडल फिंगर आणि हा थंब या दोघात मी हा हुक आणि हे थ्रेड सुरुवातीला असं पकडलं आहे आणि हे पण मी असं जवळजवळच ठेवते. हा राईट हँडचा पण माझा जवळच ठेवते. आता ह्या हुकवर आधी हा थ्रेड घ्यायचा आहे आणि हा जो चेन आपण पहिला नॉट बनवलेला आहे आणि ही चेन म्हणतो पण, तर यातनं आपल्याला हा बाहेर काढायचा आहे. असं आता ही सुरुवातीची फर्स्ट चेन झालेली आहे. मी परत एकदा दाखवते. हुकवर हा थ्रेड घ्यायचा आहे, हुकवर घ्यायचा आहे आणि ह्या हुकमध्ये हा थ्रेड अडकला की यातनं आपल्याला स्किप करून बाहेर काढायचा आहे. हा दुसरा चेन स्टिच झालेला आहे. थर्ड चेन स्टिच, 4, 5. आता तुम्ही बघत असाल जसं जसं माझे थ्रेड पुढे जाते तसं तसं मी माझ्या फिंगर्समधनं थ्रेड रिलीज करून पुन्हा एकदा वाइंड करते. परत एकदा पण 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. तुम्ही बघताय जसं जसं चेन ही माझी इकडे येते तसं तसं मी माझ्या फिंगर्सला पण असं जवळजवळ ठेवूनच त्याला बाहेर काढते. तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर हे चेन्स जे आहेत ते सगळं एकसारखे येणार आहेत, छोट्या मोठ्या नाही होणार. त्यामुळे पकडताना नेहमी असं जवळच पकडायचं आहे. निडल, थ्रेड आणि आपले हे फिंगर्स अशी हे चेन्स झाल्यात. आता ह्या चेन्स पण काउंट करणं इझी असतं ॲक्च्युली. मी तुम्हाला दाखवते. हा असं हे वी दिसतंय ना, हे असं ही एक चेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 स्टिचेस टाकलेत आपण. आता मी सुरुवातीला तुम्हाला पहिलं सिंगल स्टिच शिकवणार आहे. सिंगल क्रोशे म्हणतो आपण त्याला. त्यासाठी हे 20 झालेत. तर पुन्हा मी एक चेन बनवते आणि ही चेन बनवलेली सोडून द्यायची आहे. हुकवर हा थ्रेड घेतला की ह्या चेनची ही जी शेजारची चेन आहे ह्या चेनच्या हा जो वरचा थ्रेड आहे ना ह्या थ्रेडमध्ये टाकायचा हा हुक. ह्या मोठा थ्रेड जो आहे ह्या आपला वूलचा थ्रेड त्यातनं त्या चेनमधनं बाहेर काढायचा आहे. पुन्हा एकदा दाखवते मी. ही जी 21st वाली जी चेन आहे, आपण सिंगल क्रोशे शिकत आहोत आता. सिंगल क्रोशेसाठी ही 21st जी चेन आहे ती सोडून द्यायची आहे. तर ही जी 20th चेन आहे ना यात टाकायचं आपल्याला. हा धागा बाहेर काढायचा आहे आणि मग ह्या धाग्याला परत हुकवर घेऊन या दोन्ही लूप्सच्या बाहेर काढायचा आहे. हा झाला पहिला एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे पहिला झाला. तिथे आपण जरा एक स्टिच मार्कर टाकून देऊया. स्टिच मार्कर टाकताना हे दोन्ही पण लूप्स घ्यायचे आणि मग हा स्टिच मार्कर यात आपण प्लेस केला आहे. हे झालं आहे फर्स्ट सिंगल क्रोशे. सिमिलरली आता त्याच्या शेजारच्या चेनमध्ये जायचं आहे. इथे हुक आत टाकलं की थ्रेडला त्यात अडकवायचं आहे हुकमध्ये. त्या थ्रेडला या लूपच्या बाहेर काढायचं आहे. आता आपल्या हुकवर ह्या निडल हुकवर ह्या 2 लूप्स आहेत आणि ह्या 2 लूप्सला आता आपल्याला ह्या हुकवर हा थ्रेड अडकवायचा आहे आणि ह्या 2 लूप्सच्या बाहेर काढायचा आहे. ही झाली सेकंड सिंगल क्रोशे. फर्स्ट, सेकंड. सिमिलरली थर्ड ह्याच्यात पण आपल्याला आत टाकायचा आहे, थ्रेडला अडकवायचा आहे, बाहेर स्किप करायचा आहे आणि या दोघांच्या बाहेर काढायचा आहे. हे झाला थर्ड. पुन्हा एकदा
4th, 5th, 6th, 7th. हे असं दिसतंय आपल्याला ह्या चेन्स. ओके, मी आता फास्ट बनवते म्हणजे मग आपल्याला पुढचे बाकीचे स्टिचेस बघता येईल. आता आपण इथे ह्या लास्ट चेनकडे आलो आहे. सेम करायचं आहे, ह्याच्या आत टाकायचं आहे, थ्रेडला अडकवायचं आहे, बाहेर काढायचं आहे थ्रेडला, पुन्हा या हुकमध्ये थ्रेड घ्यायचा आहे, या दोघांचे बाहेर काढायचं आहे. ओके, ही झाली आपली सिंगल क्रोशेची पहिली रो, ह्याला म्हणतो आपण रो. आता आपल्याला जायचं सेकंड रोकडे. सेकंड रो करण्यासाठी एक चेन घ्यायची आहे. लास्ट आलं इथे झालं ना, लास्ट स्टिच झालं की तिथे एक चेन घ्यायची आहे आणि आता आपला हे जे वर्क आहे ना, ह्याला असं टर्न करायचं आहे. असं पकडलं. ओके, आता ही चेन जी केली ना ती सोडून द्यायची आहे. त्याच्या शेजारची ही जे वी दिसतंय ना, हा आता ह्या वीच्या असं खालनं घ्यायचं आहे. इथनं म्हणजे ह्या दोन्ही पण ह्या हुकवर आलंय आणि ह्याला आता बाहेर काढायचं आहे. ह्याच्या असं बाहेर घेतलंय. ओके, आता हुकवर ह्या 2 लूप्स आहेत आणि आता हे बाहेर काढलंय. हे झाली आहे एक. इथे पुन्हा आपण एक स्टिच मार्कर टाकूया. इथे आपण आता स्टिच मार्कर टाकलंय ह्या फर्स्ट चेनमध्ये. आता ही सेकंड रोची ही फर्स्ट चेन आहे. आता नेक्स्ट स्टिचकडे जाऊया. हे जे 2 दिसत आहेत ना, ह्याच्या बरोबर इथनं खालनं टाकायचं आहे. ओके, ह्या थ्रेडला हुकमध्ये अडकवून बाहेर काढायचं आहे. पुन्हा एकदा असं सेकंड. आता ही थर्डला जाऊया. अच्छा, थ्रेडला अडकवायचं आहे, बाहेर काढायचं आहे. थर्ड अडकवलं आहे. असं आपल्याला कंटिन्यू हे लास्टपर्यंत करायचं आहे. मी आता हे सगळं तुम्हाला फास्ट करून दाखवते. हे बघा, म्हणजे मला आता कंटिन्यू असं करायला नाही लागत, कारण मला समजतं आहे की मला हुक माझा इथे टाकायचा आहे. इथे टाकलं की बरोबर हे 2 लूप्स माझे हुकवर येत आहेत आणि मग हे खेचलं की बाहेर काढायचं. आता आपण इथे ह्या लास्ट ह्याच्याकडे येतोय. इथे आपण हे स्टिच मार्कर टाकलेलं आहे, त्याच्या अलीकडे एक स्टिच बाकी आपली, त्यात टाकूया आधी. आता आपल्याला ह्या स्टिच मार्करमध्ये टाकायचं आहे. मी हे काढून घेते, यात टाकते. हे झालेत आपले सेकंड रो. इथे परत मी हा स्टिच मार्कर टाकून ठेवते काउंट करण्यासाठी. ओके, म्हणजे आपले आता 20 स्टिचेस काउंट करायचे परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे 20 स्टिचेस झालेत. ओके, हे सिक्वेन्स आपली बरोबर आलं पाहिजे. हे स्टिचेस आपले बरोबर आले पाहिजे वरपर्यंत. ज्यावेळेस आपण कुठलाही वर्क करतो तर स्टिचेस नेहमी काउंट करायचे.